मित्रांनो, या परफॉर्मन्स मध्ये आपल्या समोर येत आहे आपली सुपर डुपर हिट आणि सुपर डुपर फेवरेट जोडी बंडू आणि त्याचे मास्तर. मित्रांनो, आज बंडू मास्तरांना जाब विचारायला आलाय. काय विचारता? कसला जाब? अहो काय ना, मास्तरांनी त्याला नापास केलेला आहे याचा जाब तो विचारतोय. चला बघूयात नक्की काय घडतंय ते. हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत आशिष पवार आणि अभिजित चव्हाण. गुरुजी, गुरुजी बाहर निकल, गुरुजी बाहर निकल. क्या चुप के बैठे तू? बाहर निकल. बहुत मारा है तूने, 2 साल मुझे बहुत मारा है तूने, लेकिन मैं एक ही मारूंगा, लेकिन ऐसा सॉलिड मारूंगा ना, सोच के बैठेगा तू. बाहर निकल गुरुजी, बाहर निकल. असली माँ का बेटा है तो बाहर निकल तू. किधर छुप के बैठा है तू? बाहर निकल गुरुजी. साले अभी जो नीचे बोला वो ऊपर बोल. हाँ? बोल, ऊपर बोल. ऊपर बहुत ठंड है. क्यों साले, ठंड पड़ गई क्या तेरे को अभी? हाँ? क्या रे, क्या बोल रहा था अभी? मी ते असंच डायलॉग पाठ करत होतो. कुठले डायलॉग? नाटकातले. हिंदी नाटक आहे तुमचं? हा. अरे मराठी नाहीये, मराठी धड येत नाही आणि हिंदी नाटक करायला चाललात? बट माय इंग्लिश इज सो पॉवरफुल ना गुरुजी. यू जस्ट लिसन हाऊ आय एम स्पीक हॅड बीन व्हेरी लिटरेचर इंग्लिश. अरे बस, अजून किती धिंडवडे काढणार आहेस ते इंग्लिशचे? काय रे, आज कसं काय लवकर आला शाळेमध्ये? बंडू बंडू नाही आलाय गुरुजी, तुमचा काळ आलाय, काळ. अरे बापरे, माझा काळ? बरं सांग, भूतकाळ आधी की भविष्यकाळ आधी? हे म्हणजे कोंबडी आधी की अंड असं झालंय. ओके, मला नाही माहित. तुला काहीच माहिती नाहीये तरी कोणाच्या जीवावर हुशाऱ्या करतोस? कोणाच्या जीवावर कोणाच्या उडतोस? कोणाला बोलतोय तुम्ही? कोणाला बोलताय तुम्ही? सांगा ना, कोणाला बोलताय तुम्ही? तुला बोलतोय. गुरुजी, हा. मी तुम्हाला जाब विचारायला आलेलो. काय तू काय माझी तोंडी परीक्षा घेणार आहेस? हे तुमच्या तोंडी लागायला मला वेळ नाहीये गुरुजी. मग जाब कसला विचारायला आलाय? तुम्ही मला नापास का केलं? अरे मी तुला नापास केलेलं नाही, तुला किती वेळा सांगितलं, तूच नापास झालायस अभ्यास न करून. गुरुजी, मी आजच पेपर वाचलेला आहे. तुझ्या आईला, तुला कुठला पेपर मिळाला? प्रश्नपत्रिका तर सगळे आम्ही आमच्याकडे ठेवतो. गुरुजी, तुम्ही इथून अधू आहेत का? मग अधून मधून तुम्हाला असे झटके येतात का? बाबाच, मग तुम्ही कसं बोलताय? अहो, मी आजचा न्यूज पेपर वाचलाय आणि त्यात असं लिहिलेलं आहे की सरकारने कायदा केलाय की सारे पास. हा काय नवीन प्रभाकर आहे? हा काय नवीन प्रकार आहे? बरोबर, तुमचं वाचनच नाही ना. हा. तुमचं वाचन आपलं वेगळं. असू दे, असू दे. त्या पेपरमध्ये लिहिलेलं आहे की सरकारने असा कायदा केलेला आहे की 8वी पर्यंत सगळी मुलं पास होणार, कोणालाच नापास करायचं नाही. मग नाही, ते सगळं ठीक आहे रे. तू एकाच विषयात नापास झाला असतास तर तुझ्या बाबतीत ते करणं ठीक होतं, पण तू तर सगळ्याच विषयात नापास झालास आणि हे खूप दुर्मिळ आहे. म्हणजे हे खूप क्वचित घडतं. तुला अभिमान वाटायला पाहिजे या गोष्टीचा. आणि तू मला तक्रार करायला आलायस? मी कुठलंच काम अर्धवट करत नाही. अरे एकाही विषयात पास होत नाहीस आणि वर हुशारीने बोलतोस माझ्याशी. अरे एवढ्या माकड्यासारख्या उड्या मारतोस,
किमान शारीरिक शिक्षण तरी पास व्हायचं होतं, त्याच्यातही नापास. बघा, पास होण्यासाठी मी शारीरिक शिक्षण वगैरे काही करणार नाही. मी माझ्या शरीराचा वापर करणार नाही. ते माझ्या नीतिमत्तेच्या विरुद्ध आहे. तुम्ही मला पास करायला हवं होतं गुरुजी. अरे कसं शक्य आहे, कसं करणार पास? अहो, प्रगती पुस्तकावरती लिहायचं पास, किंवा 5वीतून 6वीत ढकलला असं लिहायचं. नंतर तूच बॉम्ब केली असतीस मला ढकलला म्हणून. बोंबा बॉम्ब 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 बोंबा बॉम्ब तर मी आत्ता करणार आहे गुरुजी. सरकारचा आदेश तुम्ही धाब्यावर बसवलाय. काय बोलतोयस तू? अरे मी माझ्या मेवड्याला कधी धाब्यावर मिसळपाव खायला बसवला नाही. सरकारचा आदेश काय धाब्यावर बसवणार आहे? मग तुम्ही मला नापास का केलं? मी खूप प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला. मी खूप 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 म्हणजे खूप प्रयत्न केला, पण तुझी लायकीच नाहीये रे पास होण्याची. गुरुजी, माझी लायकी काढू नका इन फ्रंट ऑफ ऑल टुगेदर. आणि माझी लायकी काढणारे हू यू टेल मी ना हू यू. ओरडू नकोस, नाही तर कानाखाली आवाज काढेन. मी फळा फोडेन. मी कानफड फोडेनऐवजी कानाखाली आवाज काढेन असं म्हणालो, तरी पण तू फळा फोडून असं म्हणालास. ए टुकटुक माकड, टुकटुक माकड, टुकटुक माकड, टुकटुक माकड. ते टुकटुक माकड काही संपतच नाही. तुमचं ते टुकटुक माकड असं घेऊन ना मी. गुरुजी, मी फळा फोडणारच, कारण तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. अरे बाळा शांत हो. तू म्हणतोस ना तसा कुठलाही सरकारी आदेश माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही. सरकार काय तुमच्या कानात येऊन सांगणार आहेत का? आणि सरकार म्हणजे काय परंस्पे बाई आहे गुपचूप तुमच्या कानात येऊन सांगायला? पंडू नको रे, त्यांची आठवण काढ. नको उगाच त्यांना मध्ये आणूस. का त्या काल नाही म्हणाल्या? हो नाही, हो नाही. हे बघा गुरुजी, मला पास करा, कारण मी सरकार मान्य आहे. अरे असं कसं पास कर? बरं ठीक आहे, मला तुझी पुन्हा परीक्षा घ्यावी लागेल. अरे व्हॉट इज दिस? दिस इज रिडिक्युलस. हाऊ इट इज पॉसिबल? आता सरकारने कायदा केलेला आहे ना की नापास झालं तरी मजेत पास करा. मग तुम्ही आता पुन्हा परीक्षा कसली घेताय गुरुजी? अरे मग असं कसं पुढच्या वर्गात बसवणार तुला? अहो, आता ह्या वर्गामध्ये मागच्या वर्गातल्या मुली येणार, मग त्यांची ओळख करून घेण्यात माझं अख्खं वर्ष जाणार. मग मी पुन्हा नापास होणार. त्यापेक्षा तुम्ही सरकारचा आदेश मान्य करा ना, मला पास करा. जमणार नाही. प्लीज रिपीट. नाही जमणार. नाही जमणार? हा. गुरुजी, मी आज पेपरमध्ये लिहिलेलं वाचलेलं आहे. शाळेने जर नापास केलं तर वॉर्ड अधिकारी आणि शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करायची. तिथून सुद्धा जर दाद नाही मिळाली तर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे लेखी तक्रार करायची. आणि ते नाव गुप्त ठेवणार आहेत गुरुजी, गुप्ता. तुझं नाव गुप्ता ठेवणार आहेत? यायला हे नुसते शरीरानेच वाढले, टाकलेलं नाही. गुरुजी, अहो म्हणजे ते कोणालाच नाव सांगणार नाहीये. आणि मी ती तक्रार आज करणार आहे गुरुजी. जा, तुला काय करायचंय ते कर. जा, त्याने काय होणार आहे? जा. काय होणार आहे? शाळेला दंड बसेल, शाळेची मान्यता रद्द होईल, आपली शाळा बंद होणार. आणि म्हणूनच मी ती तक्रार करणार आहे, कारण शाळा बंद झाली की तुम्ही रस्त्यावर येणार, मग भिकेला लागणार. मग मी तुम्हाला सुंदराबाईंच्या तमाशात नोकरी मिळवून देईन. तुम्ही हातात तुंतुन घेऊन उभे राहा. आईला कसं दिसेल ते? एक ढोल तुंतुन वाजवते. आणि ते जर तुम्हाला नाही जमलं तर मी तुम्हाला नाचाचा रोल देईन. तुम्हाला शोभून दिसेल ते. पंडू, तू मला तुंतुणं वाजवायला कामाला ठेवणार बेंचोर. गुरुजी, तुम्हाला नाचाचा रोल देणार बेंचोर. गुरुजी, मला भिकेला लावणार बेंचोर. गुरुजी, बेंचोर उभा करेन. घंटा माझी शाळा सुटली, मी चाललो. थांब, बंड्या, थांब.